नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म 4 वर्षाची जी डिग्री आहे ती असेल किंवा मग डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म असेल, यांच्या बाबतीत काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ आहे। जी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्या संदर्भात आता बी फार्मच्या बाबतीत कॅपराऊंड 3 सुरू होईल, डिप्लोमाचं कॅपराऊंड 2चं रिपोर्टिंग आजपासून सुरू झालेलं आहे। तर त्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना आहेत, विद्यार्थ्यांकडून पालकांकडून काही चुका झालेल्या आहेत त्या टाळण्यासाठी सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ आहे। सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट, आजच्या या तारखेला ज्यावेळेस मी हा व्हिडिओ शूट करतोय, आज बी फार्मच्या कॅपराऊंड 2चं जे काही तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट करायचं असेल तर ते दुपारी 3 वाजेपर्यंत करू शकता। लक्षात घ्या, ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करून त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन ॲडमिशनसाठी रिपोर्टिंग करायचं आहे। जर नॉट फ्रीज बेटरमेंट करत असाल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंगला जायची गरज नाही आहे। हे आजच्या दिवसात करायचं आहे। फ्रीज किंवा बेटरमेंट 3 वाजेपर्यंत करायचं आहे आणि जर फ्रीज केला असेल किंवा ॲटो फ्रीज झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी आज 5 वाजेपर्यंत त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशनचं रिपोर्टिंग करायचं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कॅपराऊंड 3 कधीपासून सुरू होतं आहे त्या कॅपराऊंड 3 बाबत सविस्तर सूचना द्यायच्या आहेत। डिप्लोमाचा मी कालच व्हिडिओ बनवून सविस्तर सांगितलेलं आहे की डी फार्मचं कॅपराऊंड 2चं काल अलॉटमेंट आलेलं आहे, रिझल्ट आलेला आहे आणि आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला त्या संबंधित कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करून रिपोर्टिंग करायचं आहे आणि जर ॲडमिशन घ्यायचं नाही आहे, पुढच्या राऊंडला जायचं आहे तर नॉट फ्रीज बेटरमेंट करून तुम्हाला पुढच्या कॅपराऊंडसाठी जाता येणार आहे। तर सुरुवातीला बी फार्मच्या बाबतीत फक्त बोलूया। बी फार्मच्या बाबतीत सांगायचं झालं तर बी फार्मचा जो कॅपराऊंड 3 आहे, लक्षात ठेवा, कुठल्याही कॅपराऊंडमध्ये, समजा कॅपराऊंड 1 असेल 2 असेल, कुठल्याही कॅपराऊंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करता, पुढच्या कॅपराऊंडमध्ये जाता, तर तुम्हाला समजा बदल करायचे असू दे, लिस्टमध्ये नसू दे, तरी देखील तुम्हाला पुढच्या कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म स्वतःच्या लॉग इनमधून स्वतःला भरायचा असतो। फ्रीज किंवा बेटरमेंट जे करतो ते तुमच्या ॲडमिशन प्रोसेसचं सीट ॲक्सेप्टन्सच्या प्रोसेसचा भाग आहे आणि जर तुम्ही बेटरमेंट केला असेल तर तुम्हाला पुढच्या कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला स्वतःच्या लॉग इनमध्ये स्वतःला भरायचा आहे, दिलेल्या मुदतीत भरायचा आहे आणि दोन्हीसाठीचा वेळ वेगळा वेगळा आहे। म्हणजे बेटरमेंट केलं आणि तुम्हाला काही यादीमध्ये बदल करायचा नाही आहे आणि तुम्ही तसंच फक्त निवांत राहून चालणार नाही। ज्यावेळेस कॅपराऊंड पुढचा असतो त्या कॅपराऊंडच्या दिवशी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे। आता लक्षात ठेवा, बी फार्मच्या बाबतीत कॅपराऊंड 3 अर्थात तिसरी प्रवेश फेरी, त्यासाठी ज्या सीट वॅकेन्सी असणार आहेत, म्हणजे कॅपराऊंड 3ला कुठल्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार आता किती जागा शिल्लक आहे हे कधी समजणार, हे समजणार आहे 17 ऑक्टोबर 2025। ओके, म्हणजे उद्या समजेल, ठीक आहे। दिवसभरात कधीही ते समजेल, त्याला वेळ लागतो, कधी कधी ते 18 तारखेला देखील येतं। त्यानंतर 18 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर खूप मोठा कालावधी आहे। दिवाळीचं व्हेकेशनमध्ये असल्यामुळं ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी खूप सारा वेळ दिलेला आहे। 18 ते 24, पुन्हा रिपीट करतो, 18 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड 3साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। हा कोण कोण ऑप्शन फॉर्म भरू शकतं? ज्याने कॅपराऊंड 2मध्ये नॉट फ्रीज बेटरमेंट केलेला आहे, ओके, किंवा ज्यांनी आत्तापर्यंत ऑप्शन फॉर्मच भरलेला नव्हता, असे सगळेजण कॅपराऊंड 3साठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात। आणि कॅपराऊंड 3चा निकाल खूप उशिरा येतो आहे, का तर मध्ये दिवाळी आणि सण उत्सव आहेत। कॅपराऊंड 3चा निकाल जो आहे तो 27 ऑक्टोबर रोजी येणार आहे आणि 27 ऑक्टोबरला कॅपराऊंड 3चा निकाल आल्यानंतर 28 ते 30 तारखेच्या दरम्यान, 28 ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज करणं, नको आहे मिळालेलं कॉलेज तर तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जाणं, ही सगळी प्रोसेस करायची आहे। आणि जर फ्रीज केला असेल तरच 28 ते 30च्या दरम्यान 5 वाजेपर्यंत त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे। लक्षात ठेवा, यावर्षी प्रवेश प्रक्रियेचे नियम बदललेले आहेत। आता हा जो पुढचा तिसरा राऊंड येणार आहे, या तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला पहिल्या 6 क्रमांकांपैकी जे कुठलं कॉलेज मिळेल ते ॲटो फ्रीज होणार आहे, तिथे प्रवेश घ्यावाच लागणार आहे। आणि जर तुमचं निश्चित नसेल अजूनपर्यंत तर तुम्ही पहिले सुरुवातीचे 6 टॉपचे कॉलेज टाका, जिथे खूप हाय कट ऑफ जातो तुमच्या मार्क्सपेक्षा, म्हणजे ते कॉलेज लागणार नाही आणि किमान तुम्हाला 4थ्या राऊंडला जाता येईल। पण खरं पाहता ही पळवाट आहे, त्यापेक्षा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना असेच कॉलेजची नावं टाका की जिथे तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। आणि पुन्हा एकदा रिपीट करतो, कॅपराऊंड 4 चौथी प्रवेश फेरी, तिथे जे कॉलेज तुम्हाला लागेल ते घ्यावंच लागणार आहे। ओके, आणि थोडासा मला विलंब होतो आहे, मी म्हटलेलं होतं तुम्हाला की इन्स्टिट्यूट लेवल राऊंड जो आहे
त्याबाबत सविस्तर माहिती देईल. तर मी 1-2 दिवसात त्याबाबत सविस्तर व्हिडिओ बनवेल. लक्षात ठेवा, यापूर्वी कसं होतं, इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी तुम्हाला संबंधित कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरावा लागत होता, पण आता तसं नाही आहे. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड देखील तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लॉग इनमध्ये भरता येणार आहे. ओके, पण आता त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ सेपरेट बनवेल. अजून 1-2 महत्त्वाच्या सूचना आहेत, ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी किंवा जे रिसिप्ट अपलोड केलेले होते नॉन क्रिमिलियरचे, त्या संदर्भातल्या सूचना आहेत. असा एक एकत्रित व्हिडिओ सविस्तर बनवला जाईल. डिप्लोमाचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. DPharmच्या कॅपराऊंड जो 2 आहे त्याचा निकाल काल आलेला आहे आणि आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं रिपोर्टिंग करायचं आहे. त्याचं रिपोर्टिंग जे आहे ते सुरू आहे. ओके, आणि या ठिकाणी कॅपराऊंड 2चं 12 तुम्ही ऑप्शन फॉर्म ऑलरेडी भरलेला होता. 16 ते 17 लक्षात ठेवा, 16 आणि 17 2च दिवस आहेत. या 2 दिवसात तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे तर फ्रीज करून रिपोर्टिंग करायचं आहे. नको आहे मिळालेलं कॉलेज, ॲटो फ्रीज झालं नसेल तर तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जाऊ शकता. ही प्रोसेस कशी करायची त्याचा ऑलरेडी मागच्या वेळेस डेमो बनवलेला या व्हिडिओमध्ये आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण त्याचा मी ऑलरेडी डेमोची लिंक दिलेली होती. ठीक आहे. अर्थात कॅपराऊंड 3 तुमचा कधीपासून सुरू होतो आहे तर 18 ऑक्टोबर रोजी तुम्हाला कॅपराऊंड 3 डिप्लोमाचा, ह्या तारखा नोट डाऊन करून ठेवा. तुम्ही विसरता, ऑप्शन फॉर्म भरत नाही. अशा कित्येक केस झालेले आहेत की कॉलेज मिळालं आहे, चांगलं कॉलेज होतं, ॲटो फ्रीज झालं, समजलंच नाही, ॲडमिशन घेतलं नाही, आता पुढच्या राऊंडला पण जाता येत नाही. असा प्रकार होऊ नये म्हणून काळजीपूर्वक या तारखा नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. आणि 19 ते 26 अर्थात 19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लॉग इनमध्ये कॅपराऊंड 3साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्याचा निकाल 28 ऑक्टोबर रोजी येणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस आहे. आणि लक्षात ठेवा, मी ज्या काही सूचना देतो ना, DPharmसाठी B.Pharmसाठी सगळ्यांसाठी कॉमन असतात. वेबसाईट फक्त वेगळी आहे, बाकी सूचना सगळ्यांना कॉमन लागू आहेत. खूप मोठा लेंदी व्हिडिओ होतो आहे. परत एकदा सविस्तर व्हिडिओ हा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि तुमच्या त्या डॉक्युमेंट रिमेनिंग आहेत त्याबाबत सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल. होप सो तुमच्या सगळ्या शंका सॉल्व्ह झाल्या असतील. धन्यवाद. थँक्यू.